सो फ्रेंड्स, तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की आमची एवढी डेंजर स्टोरी असताना आम्ही कसे काय सोशल मीडियामध्ये आलोत आणि आम्ही ही जर्नी कशी काय स्टार्ट केली. तुम्हाला ही खूप जास्त प्रश्न पडलेले होते, तर ते आज आपण ह्या ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहोत. सो फ्रेंड्स, आपला व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात. तर फ्रेंड्स, 2023 मधली ही गोष्ट आहे. तर आम्ही असंच कामावरून कधी आम्हाला टाइम मिळायचा, दुपारच्या वेळेस आम्ही फ्री असायचो, कधी काम असायचं कधी नसायचं. तर एकदम काम थंड असलं जेव्हा काम थंड असलं ना, तर आम्ही असेच व्हिडिओज वगैरे काढायचो लिपसिंगच्या बसल्या बसल्या रॅन्डम. तिथं तो वाला जो रूम होता ना, तो रूम जरा चांगला होता, बॅकग्राऊंड वगैरे त्याचं, तर आम्ही शूट करायचो असंच कधीतरी बसल्या बसल्या. आणि तेव्हा आम्ही एक सेकंड हँड गुगल पिक्सलचा मोबाईल घेतलेला होता. तर आम्ही असेच व्हिडिओ काढता काढता मग एक दिवस एक ब्लॅक साडीवर मी माझी एक रील शूट केली. आणि तेव्हा पिवळा झंपर हे गाणं खूप जास्त ट्रेंडिंगला होतं आणि मी वेअर केली, ब्लॅक साडी वगैरे वेअर केली. आणि आनंद मला बोलले, चल मी तुझी व्हिडिओ काढतो. म्हटलं ठीक आहे, काढली आम्ही व्हिडिओ. सोडलं त्याच्या आधी त्याच्या आधी पण मी 5-6 व्हिडिओ असेच सोडायचे रॅन्डम, म्हणजे आमच्या मनात नाही ध्यानात नाही, असेच जसं आपण स्टेटस टाकतात ना तसेच व्हिडिओ सोडले. ते 4 ते 5 आणि 7-8 पोस्ट होते बस. माझा बर्थडे होता, बर्थडेला आम्ही मुंबईला गेलतो, तिथले पण मी 1-2 रील्स अपलोड केलेले होते. आनंदचे माझे फोटोज वगैरे पण होते. तर ती पिवळा जम्परवाली व्हिडिओ आम्ही रात्री शूट केली सर ना आनंद, 6-7 सोडली, 6-7चा टायमिंग असेल तेव्हा शूट केली. आणि एडिट पण करून आनंदनी त्याच दिवशी रात्री 9-9:30च्या टायमिंग मध्ये अपलोड करून टाकली. त्याच्यानंतर आम्ही ऑनलाईनच नाही अपलोड केली ना, आम्हाला माहितच नाही की त्याला त्या व्हिडिओला काय रिस्पॉन्स येणार आहे किंवा काय होणार आहे त्या व्हिडिओ बरोबर. अपलोड केली, जेवण वगैरे केलं आणि आम्ही झोपून गेलो. आमचं काही लक्षच नव्हतं त्याच्यावर. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मॉर्निंगला उठून बघितलं, सकाळी भाई साहेब, जे लोकांचे स्वप्न असतात ना, ते आमच्या मनात पण नव्हतं, ते आमच्या बरोबर झालं. त्या व्हिडिओला डायरेक्टली 1 लाखच्या वर व्ह्यूज आले होते. म्हणजे सकाळी बघितलं इंस्टाग्रामवर नाही का ते रेड कलरचे मेसेज, लाईक्स, डॉट असे 100 दिसले. म्हटलं हे काय आहे, म्हटलं एक टाइम होता आम्हाला 1 लाईक 2 लाईक अशी येत होत्या. आणि उठल्या बघतो म्हटलं काय, म्हटलं एवढं 100 डायरेक्ट. आणि आतमध्ये जाऊन बघितलं तर त्या व्हिडिओला 1 लाख व्ह्यू आला होता. आम्ही एवढे खुश झालो. मी तरुणाला म्हणलं, तरुणा म्हटलं हे काय आहे. पण आनंद लय खुश होते, पण मला काहीच वाटत नव्हतं त्या गोष्टीचं, कारण मला कधी त्या गोष्टीमध्ये इंटरेस्टच नव्हता. इव्हन मी आनंदला बोलायचे, कशाला सोडतात व्हिडिओ, मला बोलायचे काय होते आपलं सोडायचं कधी कधी इंस्टाग्रामला, असं मला आनंदच पुश करायचे जास्त त्यावेळेस. पण लाईक्स आणि व्ह्यूज वगैरे बघून आम्ही एकदम असे हक्के बक्के झालो. आणि फक्त 1 लाख व्ह्यूज होते आणि कमीत कमी 20,000च्या वर त्याला लाईक आले होते त्या व्हिडिओला. आणि त्या टायमिंगला 20,000 लाईक म्हटलं तरी लय मोठी गोष्ट झाली, लय मोठी गोष्ट. त्यानंतर मग माझी ती पिवळा जम्परवाली एक व्हिडिओ गेली. 2 ते 3 दिवसामध्ये त्याला 4 ते 5 लाख व्ह्यूज आले. कंटिन्यू त्याला व्ह्यूज, लाईक्स चालूच होत्या, कमेंट्स चालू होत्या. त्यानंतर मग मी दुसरी व्हिडिओ सोडली 4-5 दिवसाने, लगेच नाही सोडली. एकदा मग एक पोस्ट सोडला होता रील म्हणून आहे ना, तो एक सोडला. तेव्हा ते आदत म्हणून एक ट्रेंड चालला होता आणि लिरिक्स होती काहीतरी, ते सोडलं, तो पण व्हायरल गेला. त्याच्यानंतर मग मी 1-2 व्हिडिओ सोडत गेले. म्हणजे की व्हिडिओ सोडताना माझी काहीच इच्छा नसायची. मला आनंद बोलायचे की तरुणा, तुला लोक लाईक करतात, ते चांगली दिसते तुला जितक्या छान कमेंट्स येतात की मॅडम तुम्ही साडीवर खूप छान दिसता, व्हिडिओ खूप छान काढता वगैरे. त्यावेळेस माझ्या सासूबाईंनी आणि पुण्यावरून पण मला कॉल आला होता की तरुणाची व्हिडिओ लय व्हायरल चालली. फोन यायला मला कॉल यायला लागलात की तुमची सून व्हिडिओ काढते असं तसं. मग ती एक व्हिडिओ काढली, तेव्हा ते लोक मला चांगलं बोलले, म्हणजे आनंदच्या घरचे, की हा बाबा ठीक आहे, काढली व्हिडिओ काढली. तर मी म्हणजे आतमधून मला एक मोटिवेशन भेटला की बाबा चल, कोणीतरी चांगलं बोलतंय ना मला. तर आणि जर माझ्याकडच्या नातेवाईकांना म्हणतो, त्यांना काही फरक नव्हता पडत, त्यांना काहीच वाटत नसायचं की बाबा इतकी व्हिडिओ गेली, हे झाले ते झाले, त्यांना असं नॉर्मल वाटायचं. तर मग मी कंटिन्यू तशा आनंदच्या बोलण्यावर व्हिडिओ टाकत गेले. मग नंतर 5 लाखाच्या नंतर मग मिलियन्सला जायला लागला व्हिडिओ. तर काही ह्या रूम मधले व्हिडिओ आहेत, काही दुसऱ्या रूम मधले आहेत. आणि हे कंटिन्यू सोडलेले नाहीयेत व्हिडिओ. मी 4-5 व्हिडिओ कंटिन्यू सोडायचे, पण नंतर मग आम्हाला कधी काम यायचं, तर आम्ही त्या कामामुळे आम्ही व्हिडिओ पण शूट नव्हतो करीत. कधी आम्हाला 10-10, 15-15, 1-1 महिने, 2-2 महिन्याचा गॅप पडायचा. इतका गॅप पडायचा ना, मग परत ऑडियन्स सगळे रीच माझा हे व्हायचा, डाऊन व्हायचा रीच, की बाबा
व्हिडिओच्या बंद येता मग सोडले का परत जायचे. मग परत मी सोडायचे. जेव्हा पण जसं मला वेळ मिळेल तसं मी करत होते, कारण मी पूर्ण कसं होतं आमचं, आम्ही पूर्ण ती गोष्ट कामाकडे दुर्लक्ष करून जर ह्याच्याकडे लक्ष दिलं असतं तर मग लय आमची वाट लागली असती, कारण ऑलरेडी आमचं रेंटने आम्ही राहत होतो, भरपूर काही गोष्टी होत्या, EMIs वगैरे होते, तर आम्ही कंटिन्यू ह्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट नव्हतो करू शकत. आणि जर ह्याला सोडून दिलं, आणि कधी कधी असं पण व्हायचं की भरपूर वेळ आहे ना आम्ही ह्याच्याकडे थोडंफार जास्त लक्ष द्यायचो आणि कामाकडे दुर्लक्ष केलं ना मग लय लोड व्हायचा आमच्यावर, लय लोड व्हायचा आणि दोन्ही साईडने आम्ही फसून जायचो. आणि आम्ही व्हिडिओ पण कशा काढायचो माहितीये का फ्रेंड्स, म्हणजे कधी आम्हाला दिवसभर आम्ही काम करायचो आणि आम्हाला बॅकग्राऊंड चांगलं नसेल तर आम्ही मागं साडी वगैरे टाकायचो. आठवतं तुला? आम्ही साडी वगैरे टाकायचो, ते छोटासा बल्ब पुढे लावायचो, त्यात डान्स वगैरे करायची. काही व्हिडिओ असतात. एक घर होतं फ्रेंड्स, तुम्हाला सांगायचंय, ते घर एवढं खराब होतं ना, ज्याला बॅकग्राऊंड म्हणजे एकदम छोटं घर होतं. आणि त्या छोट्या घरामध्ये एक व्हिडिओ तनुजाची 3.6 मिलियनला गेली होती. आठवतं तुला? कोणती व्हिडिओ होती ती? हाय अशीच आमची सोशल मीडियाची जी जर्नी आहे ती थोडी धक्का मारीत आम्ही चालू केली होती. त्याच्यानंतर मग जेव्हा माझे व्हिडिओ सगळेच व्हायरल जायला लागले तेव्हा मग मला एक मोटिवेशन भेटलं की बाबा नाही ठीक आहे, चला आपल्याला आपले व्हिडिओ जातात ते व्हायरल. त्याच्यानंतर कधी कधी इन्स्टावर प्रमोशन वगैरे यायला लागले, तर कसं मला अजून छान वाटायला लागलं ना, मग लोक रील स्टार बोलायला लागले. मग हळूहळू माझे 10,000 फॉलोअर झाले. मग आम्ही 10Kचं एक छोटं सेलिब्रेशन केलं होतं. माझ्या आहे इंस्टाग्राम आयडीवर, तुम्ही चेक करू शकता. एक 50Kचं केलं होतं, कारण की माझ्या घरच्यांना काही नव्हतं वाटत त्यावेळेस 50K होतं म्हणून, तर ते आम्ही दोघांनी सेलिब्रेट केलं होतं. पण माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. 50,000 फॉलोअर्स कमवणं खूप मोठी काय बोलतात त्याला, अचिव्हमेंट, खूप मोठी अचिव्हमेंट आहे. खूप म्हणजे खूप लय मुश्किलने लोकांना भेटतं. आणि मी स्वतःला खूप प्राऊड फील करते की जे मी केलं ते खूप चांगल्या पद्धतीने केले. आणि आमच्यावर इतक्या रिस्पॉन्सिबिलिटी होतात, आम्ही पूर्णपणे ह्याच गोष्टीकडे पण लक्ष देऊ नव्हतो शकत आणि पूर्णपणे आम्ही कामाकडे पण लक्ष नव्हतं देऊ शकत. कधी कधी तर आम्हाला प्रमोशन यायचं, प्रमोशन शूट करायला सुद्धा आम्हाला इतका प्रॉब्लेम व्हायचा. तिकडनं कामावरून कॉल यायचा कधी कधी की अजून नाही आलात, हे नाही ते नाही. आणि व्हिडिओ शूट केल्यानंतर मला पण वेळ नसे भेटायचा. मग मी आनंदला बोलायचे, एक काम करा, तुम्हीच एडिट करून तुम्हीच अपलोड करून टाका, कारण की मला तर आता वेळ नाहीये. आणि कधी कधी तर आनंद रात्री जागून ते व्हिडिओज एडिट करायचे खूप वेळा. म्हणजे आम्ही पूर्णपणे काही लोक आम्हाला असे पण बोलतात आता की तुम्ही एवढे 2-3 वर्ष झाले काय केलं. मग 2-3 वर्ष झाले काय केलं, एक तर आम्ही रेंटने राहतो, आम्हाला बघायला कोणी नाहीये, आम्ही आमचे करतोय खातोय, ठीक आहे, आम्ही काम करून आमचं हे पण काम करतोय. आणि मी काही लोक असे सुद्धा आहेत या सोशल मीडियामध्ये की जे सगळे काम वगैरे सोडून फक्त ह्या गोष्टीमध्येच लागलेले आहेत. तेव्हा ते आज जाऊन सक्सेस झालेत. पण आम्ही पण जर तेच केलं असतं तर आम्ही सुद्धा सक्सेस असतो. पण आमच्या नशिबाने आम्हाला असं फिरवलंय ना की आम्ही कुठल्याच जागेवर स्टेबल नव्हतं राहू शकत. बट आता इथून पुढे आम्ही खूप जास्त प्रयत्न करतोय की आम्ही काही का होईना, कोणी काही बी बोलू दे, किती पण अडचणी येऊ दे, पण हा जो प्लॅटफॉर्म आम्ही निवडलाय ना तो आम्ही कधीच सोडणार नाही आता. आणि तेच फ्रेंड्स, व्हिडिओ चालू असताना मी खूप आनंदला पण बोलायचे की आपण दोघं पण व्हिडिओज काढू, आपण दोघं पण शूट करू. पण आनंद कम्फर्टेबल नसायचेच आणि अजूनही नाहीयेत. मी खूप जास्त त्या एक टाइम होता ते मला बोलायचे की असं नाही, असं कर, अशी नाही तशी व्हिडिओ काढ, ही लिपसिंग कर, असा डान्स कर, तसं कर. आणि आता मी त्यांना बोलते, आनंद असं करा, आनंद असं बोला, आनंद मी तुम्हाला सांगते. म्हणजे जसं की सांगू का फ्रेंड्स, हे आहे ना, सांगण्यात आणि करण्यामध्ये लय फरक आहे. मला असं वाटायचं की मी हिला सांगतोय तर मी पण इझिली करू शकतो. पण जेव्हा हे कॅमेरा मी हातामध्ये घेतला, जेव्हा मी ब्लॉगिंग करायला लागलो, जेव्हा ही माझी व्हिडिओ काढते ना, मी पूर्ण बावचळून जातो. मला समजतच नाही की काय करायचं आणि काय नाही. मला लय ओरडायचे माहिती, व्हिडिओ काढ, तुला असं नाही बोलायचं, तसं बोल, हे नको बोलू, ते बोल. आणि म्हणजे मी एकदम कन्फ्यूज आणि घाबरून जायचे, यार मी बरोबर बोलते का नाही, बघा युट्यूब मध्ये माझा फर्स्ट इंट्रो मी काढलेला होता ब्लॉग मध्ये, ब्लॉगचा तो माझा फर्स्ट ब्लॉग होता, ठीक आहे. आणि फर्स्ट ब्लॉग होता. मी आनंदला विचारते, आनंद काय बोलायचंय, आनंद मला, अरे तू बोल, तुला काय बोलायचंय. आणि मला असा मोबाईल पण धरता येत नसायचा तेव्हा की कसं आनंद मला बोलायचे, सांगितलं होतं आनंद मला बोलायचे ठीक आहे मी धरतो, असं तू फक्त असं हात ठेव आणि बोल. म्हणजे त्या टायमिंगला मी असा फोन धरला होता आणि फक्त हात लावला होता, म्हणजे हिला फोन पण धरता येत नव्हता त्या टायमिंगला.
तर मी बोलायचे आनंदला, अरे काय तुम्ही पण या, तरी पण आनंद तोंडातून आवाज काढत नव्हते येत. आता पण आम्ही आनंदची आणि माझी एक आयडी आहे, त्याच्यावर आम्ही कॉमेडीज व्हिडिओज वगैरे शूट करतो आणि ते शॉर्ट्सवर पण आम्ही अपलोड करत असतो. तर त्याच्यात पण मी किती वेळा आनंदला स्क्रिप्ट सांगते, आनंद असं नाही असं करा, आनंद असं नाही असं करा, तेव्हा जाऊन आनंद हा बरोबर आहे, ठीक आहे. म्हणजे ते आहे ना, काय काय व्हिडिओची आयडिया मी देतो आणि जसं मी कॉन्फिडन्स असतो ना स्टार्टिंगला की हा बाबा मी व्हिडिओ दिली आहे म्हटल्यावर मी परफेक्ट करेल, तर मी तनुजाला सांगतो, तनुजा एका सेकंड मध्ये ती व्हिडिओ बनवते आणि ती बाजूला होते. पण जेव्हा माझी बारी येते, माझा डायलॉग बोलायची बारी येते का मी तू मे करतो आणि तो ब्लॉक, म्हणजे ती व्हिडिओ तिथंच राहून जाते. आणि फ्रेंड्स, मला एक गोष्ट शेअर करायची. जेव्हा मी या फील्डमध्ये घुसले, ठीक आहे, तर जेव्हा स्टार्टिंगला ना म्हणजे मी व्हिडिओज वगैरे टाकायचे, तर हळूहळू मी जेव्हा ग्रो करत होते ना, जेव्हा ती पिवळ्या जम्परवाली व्हिडिओ माझी व्हायरल गेली होती, तर तेव्हा सगळ्यांनी मला खूप जास्त मोटिवेट केलं होतं. अरे म्हणजे मला कॉल करू ना पर्सनली सगळे बाकीचे बरं का, हा, म्हणजे माझे फ्रेंड सर्कल मधले पण, माझे रिलेटिव्ह मधले पण मला पर्सनली कॉल करून बोलायचे की अरे तू तर लय व्हायरल चालली, तरुणा लय व्हायरल चालली, हा तू इंस्टाग्रामवर काय लय राडा चाललाय असं तसं. तर मी लय खुश व्हायचे, मला वाटायचं यार खरंच आता मी रील स्टार झाले, छान वाटायचं मला. ठीक आहे, त्या एक व्हिडिओच्या त्यांना काय वाटलं, आता एकच तर व्हिडिओ गेली, इथून पुढे तर एक प्रकारे टोमणच होतं ते. हा, एक प्रकारचं टोमणं होतं, इथून पुढे तर नाही जाणार. तर फ्रेंड्स, लिटरली त्याच्यानंतर मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत गेले, तर माझ्या सगळ्या व्हिडिओजला व्ह्यूज यायला लागले, लाईक्स यायला लागले, माझे फॉलोअर्स वाढायला लागले, मी थोडं पुढं ग्रो करायला लागले, मग मला प्रमोशनच्या व्हिडिओज वगैरे यायला लागल्या. म्हणजे पहिल्या लाखात व्ह्यू येतात, त्यानंतर मिलियन मध्ये व्ह्यू हा, मग मिलियन्स मध्ये, जेव्हा मिलियन्स मध्ये व्ह्यू यायला लागल्या तेव्हा सगळ्यांचे तोंड बघायला पाहिजे होते भाई साहेब. त्याच्यानंतर तर मग माणसं कमेंट करायचं बंद, लाईक करायचं बंद, इथपर्यंत की ज्यांनी मला आधी फॉलो केलं होतं का त्यांनी सुद्धा अनफॉलो करून ठेवलंय मला. आणि अर्धवून नाही, सगळे म्हटलं तरी चालेल, सगळे माझे नातेवाईक आहेत जे मला अनफॉलो केले. त्यांना वाटतं की मला माहित नाही, पण सर्च करून बघतात ते लोक. तनुजा 2000 हे सर्च करून माझ्या स्टोरीज बघतात, माझ्या रील्स बघतात, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये जाऊन माझे ब्लॉग्स बघतात, पण कुणीही त्याच्यातलं एक कमेंट करत नाही की बाबा ताई लाईक करते वगैरे. जे पण मी त्यांचे जे पण लागत असेल, एक सुद्धा कमेंट नाही. ज्यांनी फॉलो केलं होतं त्यांनी सुद्धा अनफॉलो करून टाकलेलं आहे. कशामुळे? आणि एवढं चालू असताना सुद्धा माहितीये का फ्रेंड्स, आता मी मला खरं सांगतो, लिटरली फ्रेंड्स, तनुजाचे आहे ना 200K फॉलोअर झाले होते त्या टायमिंगला सुद्धा तनुजा काम करत होते. मला माहिती आहे, आम्ही त्या गल्लीत आम्ही कामाला जायचोत ना, तिथले आजूबाजूवाले बोलायचे, म्हणजे नाही का आम्ही चाललोत का, आम्ही थोडंसं पुढे गेलं का पहिले जाताना असे तोंडाकडे बघत चालायचे, आणि आम्ही थोडंसं काय पुढे गेलो त्यांच्यापासून तर बोलायचे, अरे ही रील स्टार आहे ना, हे व्हिडिओज काढते ना, मग ते असं काम करते तसं काम करते, असं बोलायचे माहितीये का तनुजाला. आणि मला ऐकायला यायचं, कारण की तनुजा थोडंसं पुढे चालायची ना, आणि मी मागून असतं मला सगळं ऐकायला यायचं. पण खूप लोकांनी मला बघितलं इथपर्यंत की रस्त्यावर जाताना सुद्धा माणसं बोलतात, अरे ही रील स्टार आहे, हिला आम्ही बघितलंय, ही व्हिडिओज काढते. काही लोक येऊन तोंडावर बोलतात, काही नाही बोलत, बट त्याशी काय हरकत नाही. पण सांगते मी की माझे 2 लाख फॉलोअर होऊस तर आम्ही कामाला जात होतो 2 जण. आणि कधी कधी तर माहिती तुम्हाला काय व्हायचं, जिथे आम्ही काम करायचो का त्यांच्या फीड मध्ये सुद्धा ती व्हिडिओ जायची. जी व्हिडिओ माझी मिलियनला जायची ना, तर ती त्याच्या फीड मध्ये यायची. एक प्रेसमॅन आला, आम्ही दोघं आतमध्ये बसून काम करत होतो, आला आणि असं मोबाईल दाखवला, म्हणते हे आप हो ना. अरे पूर्ण आम्ही घामाघूम झालो, 2 जण काम करतात, पूर्ण घामाघूम झालोय. तनुजाने पण कपडे येडेवाकडे घातले होते, तो आला डायरेक्टच मोबाईल घेतला समोर, हे आप हो ना. तनुजा पहिलं बघितलं कोण व्हिडिओ, म्हणते हा, म्हणलं काय बोलू आता, काय बोलायसारखं होतं, मला समजतच नव्हतं मी हा बोलू की नाही बोलू त्याला, की मी हाय का नाही. तर मी खाली मान घातले नाही, असं केले, त्याला हलकी स्माइल दिली की हा बस एवढंच. ते म्हणतो इतनी आपकी व्हिडिओ गई, आप ऐसा क्यों काम कर रहे, म्हणजे त्या टाइमला सुद्धा ते लोक बोलायचे. ते बिचारे चांगले होते, ते बोलायचे आम्हाला की आप क्यों ये काम करते हो, फिर आपका बहुत करियर है, ये है वो है. अजून काय सगळे स्टोरी सांगत बसायचे आमच्या मागे, काय झाले काय नाही. तर असंच करता करता आज माझे इंस्टाग्रामवर कमीत कमी 2.5 लाख फॉलोवर आहेत. आणि फ्रेंड्स, त्यानंतर तेच करता मग त्या व्हिडिओ शूट करता मग मी एक मिशो कॉन्टेंट क्रिएटर पण झाले.
म्हणजे की मिशोचे सुद्धा व्हिडिओज वगैरे बनवते, फ्लिपकार्टचे व्हिडिओज, मिंत्राचे व्हिडिओज, अमेझॉनचे व्हिडिओज वगैरे सगळे ते म्हणजे मिशो कॉन्टेंट क्रिएटर झाले. म्हणजे ती आयडी सोडून तिची एक दुसरी पण आयडी आहे. आणि हो, त्याच्यामध्ये मला ना खूप जास्त कमेंट्स पण आल्या की तुम्ही जी वेअर केलेली आहे त्याची लिंक द्या. तर मी तुम्हाला परत एकदा सांगते, माझी तनुजा गाडे 2000 म्हणून आयडी आहे, त्या आयडीला फॉलो करा. त्या आयडीवर तुम्हाला सगळे कपड्याच्या लिंक्स मिळतील. तुम्हाला जो ड्रेस पाहिजे, जो वन पीस पाहिजे, फक्त कमेंट मध्ये लिंक किंवा पीपी टाईप करा, तुमच्या डीएम मध्ये लिंक येऊन जाईल. आणि ह्याचे सुद्धा जे मी वेअर केलेलं, हा सुद्धा ड्रेस आहे ना, आधीचा सुद्धा ड्रेस आहे, दोघांची जी लिंक आहे ना या व्हिडिओमध्ये, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी मेन्शन करून टाकेल, सो तुम्ही तिकडनं ऑर्डर करू शकता. असेच व्हिडिओ शूट करता एक माझ्या ओरिजिनल व्हॉइस मध्ये एक व्हिडिओ सुद्धा बनवली होती की माझी प्रगती बघून नातेवाईक जळतात ना, अशी एक व्हिडिओ मी रॅन्डम शूट केली होती. तर त्याच्यावर मला अनएक्सपेक्टेड माणूस, ज्याच्याशी मला काय अपेक्षा नाही, काही नाही, तो माणूस मला डायरेक्टली एकदा भेटला. तर तो माणूस मला म्हणतो की तरुणा अशा व्हिडिओ बनवते आणि तरुणाला तर कुणी भेटायलाच येत नाही. तर मला ती गोष्ट लय हर्ट झाली की तुमच्याशी माझं घेणं नाही देणं नाही, मग तुम्ही मला असं टोमणं का दिलं. ठीक आहे, तर मी तुम्हाला सांगते फ्रेंड्स, इन्स्टा फॅमिली आहे. इन्स्टा फॅमिली मधून मला सारखे डीएम, सारखे मेसेज, सारखे कमेंट्स येतात की आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे मॅडम, तुम्ही कुठे राहता, आम्हाला ऍड्रेस सांगा. आणि असं नाही की फक्त मुंबईमधून, इतक्या लांबून माझे व्हिडिओज बघितले जातात. केरला, गुजरात, सुरत, पुणे झालं. काल तर एक कमेंट अशी आली की आम्ही तुमचा ब्लॉग दुबईमधून बघतोय. मला इतकी खुशी झाली ती ऐकून की दुबईमध्ये सुद्धा आमचे ब्लॉग, आमच्यासारखे एकदम सामान्य लोकांचे ब्लॉग इतक्या दुबईमधून बघितले जातात. खूप जास्त छान वाटलं. तर फ्रेंड्स, म्हणजे लांबून लोक भेटण्यासाठी येतात. तर मी सगळ्यांचे व्हिडिओ काढू की बघा मला हे भेटायला आलं, बघा मला ते भेटायला. शो ऑफ होतो ना. बट आम्ही जिथं पण जातो आम्ही आधी स्टोरी टाकणार की आम्ही इथे येतोय, तुम्ही आम्हाला भेटायला या. कारण आम्ही मध्ये पुण्याला गेलो होतो तेव्हा पण खूप सारे इन्स्टा फॅमिली मधून मला भेटायला आणि खूप लांबून आले होते मला भेटण्यासाठी. मला खरंच खूप जास्त आवडलं की ते इतके लांबून आले. आणि फ्रेंड्स, एक इन्सिडेंट तुम्हाला असं सांगते. जेव्हा मी या फील्ड मध्ये आले ना, तर स्टार्टिंगला सगळे थोडं मला मोटिवेट करायचे. पण जसं मी ग्रो करत गेले, म्हणजे माझे 50,000 फॉलोअर्स कम्प्लीट झाले ना, त्यानंतर लोकांनी म्हणजे नाही का गॉसिप करायचं सुरू केलं माझ्याबद्दल, है ना. म्हणजे की माझ्या समोर मला म्हणजे मी कुठल्या गाण्यावर रील अपलोड केली ना, तर मी कधी त्यांच्या समोर गेले ना, तर मला ते गाण्याबद्दल चिडवायचे किंवा मागे एकमेकांबरोबर गॉसिप करायचे. स्वतःला लय हे समजते, स्वतःला लय ते समजते, एवढेच तर फॉलोअर झाले, 4 लोक काय बोलले तरी हे झालं ते झालं. अरे 4 लोक पण तुम्ही कमवून दाखवा ना. 4 लोक आयुष्यात, 4 एकच लोक कमवून दाखवा. एक माणूस तुम्ही आयुष्यामध्ये प्रेमाचा कमवून दाखवा. मी इतकी ऑडियन्स कमवली, माझ्यामध्ये काहीतरी टॅलेंट आहे, माझ्यात काहीतरी आहे म्हणून मी कमवली. तुमच्यासारखं मी कोणाबद्दल गॉसिप नाही करत. म्हणजे लोक आपलीच माणसं आपल्या समोर गोड बोलतात की हा खूप छान करते, खूप छान, ती छान रील. आणि आम्ही तिकडनं गेल्याच्या नंतर असं बोलतात, एकमेकांबरोबर गॉसिप करतात, हसतात, रील्स बघतात, हसायचं. सगळं त्यांना काय वाटतं माहिती, हिला काय माहिती नाही, हिला काय समजत नाही. मला सगळं माहितीये की माझ्याबद्दल कोण काय बोलतय, कोण कसं आहे, कोण लपून ब्लॉग बघतय. मला घेणं देणं नाहीये त्यांच्याशी. जे माझ्यासाठी आहेत मी त्यांच्यासाठी आहे, जे मला प्रेम करतात मी त्यांच्यावर प्रेम करणार. आता हे मी ठरवलेलं आहे. तर फ्रेंड्स, आजचा ब्लॉग जो होता तो हाच होता की आमची सोशल मीडिया जर्नी जी आहे ती कशी स्टार्ट झालेली आहे. आणि त्याच्यानंतर पण तुम्हाला एक बात सांगते, इंस्टाग्रामवर एवढे फॉलोअर झाल्याच्या नंतर सुद्धा खूप लोक मला बोलले की तू म्हणजे चांगली माणसं मला इंस्टाग्राम माझ्या फॅमिली मधून बोलले की तुम्ही ब्लॉग स्टार्ट करा. बट आम्हाला वेळच नव्हता मिळत ब्लॉग स्टार्ट करायला. एक ब्लॉग टाकला का दुसरा ब्लॉग 1 महिन्यानी यायचा, कारण आम्हाला वेळच नसं भेटायचा या सगळ्या गोष्टींमध्ये. तरीही आम्ही थोडं करून करतोय, आता कंटिन्यू करतोय. आता सध्या सुद्धा खूप जास्त लोकांच्या मनामध्ये क्वेश्चन आहेत की तुम्ही काय जॉब करता, कोणता फोन वापरता, काय करता, काय नाही. तर हे जे आहे आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये कव्हर करणार आहोत. आणि हे सुद्धा तुम्हाला मी सांगेल की आता आमच्याबद्दलचे पॉइंट ऑफ व्ह्यू जे आहेत लोकांचे ते कितपत बदलले आहेत आणि आता आमच्याशी लोक कसे वागत आहेत. कारण की हे सगळं या ब्लॉग मध्ये कव्हर करणं इम्पॉसिबल आहे, खूप मोठा ब्लॉग झालेला आहे. तर हे सगळं आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये कव्हर करूयात. आणि हो फ्रेंड्स, आनंदला जरा बोलत जा की थोडं फास्ट बोललो का मग मी अडकून जाईल.
आणि हा एक कमेंट अशी पण आली, दादाला बी बोलू द्या तुम्ही, पण मला असं होतं की जेव्हा मला बोलायचं असतं ना, मी नंतर विसरून जाते की मला काय बोलायचं, म्हणून मी पटकन बोलून घेते. नंतर मग माझा बोलायचा टाइम आला का मग मी पण विसरून जातो. सो फ्रेंड्स, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा, आणि नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा, अजिबात विसरू नका, कारण की आपण Q&A चा सुद्धा व्हिडिओ करणार आहोत. की खूप जास्त कमेंट्स पण येत आहेत की तुम्ही कमेंट्सवर ब्लॉग बनवा, की काय कमेंट्स येतात ते एकदा वाचा, आणि नाव सकट मी त्यांच्या जे आहेत कमेंट वाचणार आहेत. सो ते आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये कव्हर करूया. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.